रात्री 9 वाजता बॅटरी घेऊन पॉवर बँक घेऊन आम्ही काढली आपली स्प्लेंडर आणि चाललो आम्ही वावरात. 10 वाजता लाईन येणार होती आणि वावरात येऊन आम्ही दिला ऑटोसिस लावून आणि 2 मोटरनं पाणी देणार भाऊ. आता दिवसा महावितरणवाले मजा घेतात बा शेतकऱ्याची, म्हणून शेतकऱ्याला रातीनं पैनं पडते वावरात. आणि चेत्या म्हणे एवढे 7 पाईप आपल्याला एकखट्ट्या नेणार. मग ते पाईप घेऊन आम्ही आलो हरभऱ्यात हरभऱ्यापेक्षा जास्त संभारच पेरेला आहे भाऊ पोऱ्यानं. आणि इकडे खोललं भूत आणि तडी दिला एल्बो लावून. पा हरभऱ्याला किती लागला गेला. 150 पोतं हरभरा पक्का आहे वावरात. आणि हरभऱ्यातून पाईप टाकत आणले गव्हा. 2 मोटारीनं पाणी देणार भाऊ गव्हाले. मग आम्ही केला इकडे ताप आणि मस्त तापावर अंग शिकून राहिलो तो. वाजले 10 आली लाईन आणि हे झाली पहिली मोटर चालू आणि तिकडे दुसरी बी मोटर झाली चालू. मग फट्टेवर दिलं पाणी लावून, उपटला हरभरा आणि टाकला भुजेले. हे लाकडं कुठून आणतं बी तू एवढाले. एक फट्टी भरायला 20 मिनिट टाइम लागत होता. फट्टी बदलून दिली की आम्ही तापावर येऊन बसू आणि 20 मिनिट झाले की चालले अजून नाका फोडायला. सांगा बा, रातच्या 12 वाजता लोक मस्त आरामात घरी झोपेला आणि एवढ्या थंडीत बी आमचं चालू आहे घे फावडून फोड नाका. सरकारले तर शेतकऱ्याचं काही घेणदेणच नाही. मालाले तर भाव देतच नाही, पण लाईन बी टाइमावर नाही. शेतकऱ्याला म्हणा बसा सायतेवर रातीनं टोले घेता जिंदगी चालली. मग एवढ्या गोष्टीवर एक शेतकऱ्यासाठी होऊन जाऊ द्या. चाले भाषा वाजो रे आता.